हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज रात्री मी जाणार आहे गावाकडे, म्हणजेच माझ्या माहेरी. तर माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे, जिचा मी एंगेजमेंटचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच होता. तर उद्या तिची हळद आणि परवाच्या दिवशी लग्न आहे. तर आज आम्ही जाणार आहोत गावाकडे. त्या अगोदर मला घरातली बरीचशी कामे आवरून घ्यायची आहेत, कारण आता गावाकडे गेल्या 5-6 दिवस तर काही येणं होत नाही. सगळ्यात अगोदर तर देवपूजा करणारे, पितांबरीने देव स्वच्छ करायचे. तर 5-6 दिवस नसल्यावर थोडंसं धूळ वगैरे तर येतेच, किती घर बंद असलं तरी पण. तर आणखी बरीचशी बॅग पॅक करायची आणि माझं स्किन केअरसुद्धा करायचं आहे. आयब्रोज तेवढ्या मी पार्लरमधून करून आले आणि फेशियल आणि ब्लीच मी घरीच करणार आहे. तर चला मग, आणखी दिवसभरात जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे ना तुम्ही माझ्यासोबत असंच कनेक्ट राहा. देवपूजा करून झाली आणि त्यानंतर लगेच मी इकडे बॅग भरायला घेतली. पण आता मला एक कन्फ्युजन आहे की जे की प्रत्येकच स्त्रीला असतं की मी आता साडी कुठली नेऊ. तर लग्नासाठी आणि हळदीसाठी मी तर साडी घेतली आहे, पण बाकीचं काय तर चला बघते. यातल्याच आता 1-2 साड्या डिझायनरमध्ये घेणार आहे. गावाकडे लग्न असल्यामुळे खूप गरमी होणार आहे, त्यामुळे काठपदर साड्या तर काही मी यावेळी नेणार नाही. तर ही आहे साडी घेतली मी लग्नासाठी, जी की बनारसी सॉफ्ट सिल्क आहे. माझ्याकडे काठपदर साड्या भरपूर झाल्या, त्यामुळे मी ना यावेळी बनारसी साडी घेतली. आणि ही साडी हळदीसाठी घेतली आहे, जी की ऑर्गेन्झामध्ये आहे, सिंपल, आणि मला खूपच आवडली. त्यानंतर 1-2 साड्या डिझायनरमध्ये घेतल्या आणि सिंपलमध्ये 1-2 साड्या घेतल्या, 1-2 ड्रेसेस घेतले. पटापट माझी बॅग भरून घेतली. आता यांचीसुद्धा बॅग बाकी आहे, ते आल्यावर देतील मला कपडे काढून, त्यानंतर मी भरेल. लगेचच मी माझ्या स्किन केअरला लागले. माझ्याकडे ना हे गोल्डचं ब्लीच आणि फेशियल किट पण गोल्डचीच आहे. अगोदर मी ब्लीच करून घेते आणि नंतर फेशियल करता येते. हे ना मी दिवाळीच्या टायमिंगला आणून ठेवलं होतं, त्यावेळेस केलं. त्यानंतर मी काही हे सारखं ब्लीच आणि फेशियल नाही करत, काही लग्न वगैरे किंवा मग सण असला तरच. क्रीम एक असते आणि त्यासोबत हे ॲक्टिवेटर असते. दोन्ही ॲक्टिवेटर अगदी थोडंच टाकायचं आणि मग ती क्रीम मिक्स करून चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. त्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण चेहऱ्यावरती धूळ वगैरे असेल तर. चला मी पटकन हे बनवून घेते. हे दोन्ही मी घेतला आणि छान मिक्स करून घेते. अशा प्रकारे करून घ्यायचं. तुम्ही हाताने पण लावू शकता. तर आत्ता मी लावून घेतलंय, डोळ्यातून पाणी येते माझ्या. तर ह्याला 10-20 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर वॉश करून घेणार आहे मी. 20 मिनटं झाले तर अगोदर ह्याला ना पुसून घेते आणि त्यानंतर धुवून काढते. जास्त काही नाही, पण थोडासा फरक दिसतोय. 1-2 दिवसानंतर थोडं आणखी ग्लोईंग होईल चेहरा, पण छान झालं ब्लीच. गोल्डचीच फेशियल किट आहे, यूज करायची सुद्धा सोपी आहे. यामध्ये ना अशा क्रीम दिलेल्या असतात आणि कोणती स्टेप कधी करायची हे सुद्धा त्यांनी क्रीमवरती 1-2 असं लिहिलेलं असतं, त्यामुळे ती यूज करायची खूपच सोपी. तर चला पटपट करून घेते. सर्वात अगोदर तर क्लिंजिंग स्क्रब असते, ते करायचं. घेते स्क्रब आणि एकदम सॉफ्ट स्क्रब आहे. आणि स्क्रब न कधी एकदम हलक्या हाताने करायचं, कारण त्यामध्ये हार्ड पार्टिकल असतात, त्यामुळं थोडीशी स्किन आपली सेन्सिटिव्ह असल्यावर तिथं जास्त थोडंसं डॅमेज किंवा मग पिंपल्स वगैरे येतात. त्यामुळं आणि स्क्रब म्हणजे किंवा फेशियल करताना कधी पण ना थोडं पाणी लावत स्क्रब बाकीचे सगळे स्टेप करायचे. एकदम हलक्या हाताने जेंटली मसाज करायची, जास्त असं काय म्हणतात रगडायचं वगैरे नाही. एकदम हलक्या हाताने अप्पर डायरेक्शनमध्ये स्क्रब करायचं. सगळे स्टेप आपण जास्त तर अप्पर डायरेक्शनमध्येच करायचे. स्क्रब करून घेतलं, आता स्पंजनं पुसून घेते.
फेशियल करताना डायरेक्टली धुयचं नाही कधीच, कारण पुढे भरपूर स्टेप करायचे आहेत, मग किती वेळा धुणार तुम्ही. त्यामुळं स्पंज असते त्यानं पुसून घेते छान. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे जेल. त्याच्यामुळे थोडं चेहऱ्यावरती ग्लो येते. दोन मिनटं फक्त जेंटली मसाज करायची अपवर्ड डायरेक्शनमध्ये. एकदम 2 मिनिट फक्त. आणि त्यानंतर परत पुसून घ्यायचं. जेल लावून घेतलं मी आता नेक्स्ट स्टेप आहे थर्ड स्टेप, आणि मसाज क्रीम आहे. क्रीम लावून मसाज करायची फक्त. ही क्रीम ना सगळीकडे लावायची आणि 10 ते 15 मिनटं मसाज करायची. ही सुद्धा टेप ना एकदम जेंटली, म्हणजे एकदम हलक्या हाताने मसाज करायची. चार 5 स्टेप असतात आणि त्यांनी तिथं पाठीमागं त्या क्रीमच्या इन्स्ट्रक्शन पण लिहिलेले असतात की कशी करायची कशी नाही, ते फॉलो करून करायचं. मला बेसिक स्टेप येतात, मी त्याच करते. ही मात्र 15 मिनटं स्टेप करायची मसाजची, बाकी 2-3 मिनटंच करायच्या. त्यानंतर आहे ना पॅक आहे, फेस पॅक लावून एक 10-12 मिनटं ठेवून द्यायचा. छान सगळीकडे लावून घ्यायचं. फेस पॅक लावून घेतलाय, 10 मिनटं ठेवायचा असाच, आणि त्यानंतर मात्र वॉश करायचा चेहरा. आता झालं फेशियल झालंय. शेवटची स्टेप आहे पॉलिशिंग क्रीम. काय नाही, थोडं लावायचं चेहऱ्यावरती आणि अगदी थोड्या हातानं मसाज करायची, ऑब्झर्व होईपर्यंत ती क्रीम चेहऱ्यामध्ये. छान ग्लो आला आहे आणि मला सुद्धा छान वाटतंय. महिन्यातून एकदा स्वतःला ना पॅम्पर केलंच पाहिजे. बरेच दिवस झालं मी स्किन केअर केलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं छान वाटतंय आणि फ्रेशसुद्धा वाटतंय. चला आता स्वयंपाकाचं बघते. आता भाजीला तर काही नाही आहे, आम्हाला गावाकडे जायचं म्हणून मी ना म्हणजे संपून टाकलं आणि नंतर काय आणलं नाही, थोडंफार असेल. तर चला मग आज ना डाळबट्टी बनवते आणि रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. या अगोदर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये केली वाटतं एकदा, पण एवढी डिटेलमध्ये नाही केली, त्यामुळं असंच कनेक्ट राहा. सगळ्यात आधी तर मी ना इकडे कुकरला डाळ लावून घेते, जेणेकरून बट्टीचं पीठ बनूच तर इकडे ना आपली डाळ शिजून तयार होईल. तर आता बट्टीसाठी लागणारे मिश्रण मी सांगते. तर मी ना इकडे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे. दोन्ही मिक्स करून घ्यायचं. रवा टाकल्यामुळे ना थोडीशी छान पण टेस्ट येते आणि थोडंसं असं खुसखुस बट्ट्या बनतात. त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं बेसन पीठसुद्धा घालायचं आहे, चवीनुसार मीठ, थोडासा खाण्याचा सोडा आणि हळद टाकून हे सर्व ना छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना साधारण 1 कप ना कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि ते थंड झाल्यावरती ना दोन्ही हाताने ते ना सर्व पिठासोबत असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर थोडं थोडं त्यात पाणी घालून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा
घ्यायचा आहे आणि तो गोळा ना 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ना बट्टीसाठी लागणारं पीठ तयार करू शकता. तर चला इकडं आपण डाळ बनवून घेऊया. तर मस्त इथं डाळ शिजलेली आहे. तर काही नाही, मी फक्त ना इथे एक टोमॅटो आणि थोडंसं ना कांदा टाकला आहे आणि इकडे आपली डाळसुद्धा बनवून तयार आहे. याला ना कोणी कोणी वांग्याच्या भरीत सोबतसुद्धा खातात, पण आम्हाला ना डाळीसोबतच आवडतं. तर त्यानंतर लगेच इकडं बट्ट्या बनवायला घेतल्या. तर अशा प्रकारे गोळे करायचे, त्यामध्ये ना तेल लावून छान असे सर्व गोळे बनवून घ्यायचे एकदाच. त्यानंतर ना माझ्याकडे इकडे स्टीमर नाही, त्यामुळे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी केलं आणि ही चाळणी आहे ना यावरती सर्व गोळे केलेले ठेवून घेतले आणि छान 10 ते 15 मिनिटासाठी वाफळून घ्यायचे. त्यानंतर असं एकदा ना चेक करून बघायचं, जर त्याला पीठ लागलं तर समजायचं की आपले गोळे वाफळले नाही आहेत. तर अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला जे हवा तो शेप देऊन त्याला कट करून घ्यायचा आहे. आणि मी नाही की इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तर लगेचच इकडे आपल्या एकदम स्लो गॅसवरती आपल्याला या बट्ट्यानं छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत. तर मस्त इकडं आपल्या बट्ट्यासुद्धा तळून तयार आहेत. या डाळीसोबत गरम गरम खायला खूप छान वाटतात. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमधून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा केल्यावरती तुम्हाला सुद्धा ही अशीच परफेक्ट जमली का. स्वयंपाक करून झालाय आत्ताच, किती गरमी होती. तर चला आता 10:30ची ट्रॅव्हल्स आहे, वेळ आहे, माझं लवकर आवरलंय. थोडंसं सामान राहिले मला ते घेऊन यायचे. तर म्हटलं चला जाऊयात, वेळ आहे तर पटकन जाते आणि सामान काय थोडंफार आणायचं ते घेऊन येते. इकडे उद्यावर लग्न आले आणि माझी भरपूर शॉपिंग बाकी आहे, त्यासाठीच मी ना इकडं आले होते. थोडंसं सामान घ्यायचं होतं, भरपूर सामान बघितलं आणि घेतलंसुद्धा आणि भरपूर गोष्टी मला ना एकाच ठिकाणी इथेच भेटल्या. त्यानंतर खरं तर मी ना इकडे बांगड्या घेण्यासाठीच आले होते. ग्रीन कलरच्या तर बांगड्या मी घेतल्या, पण त्यामध्ये ना सेटसुद्धा बघायचे होते. तर ते भैयाना मला खूप भरपूर सेट दाखवले, ते बनवून दाखवत होता, पण मला काही तिथे आवडतच नव्हते. तर मला जी गोष्ट नाही आवडत ती तर मी काही घेतच नाही. खरंच माझी खूप इथं चिडचिड होत होती, कारण लग्न उद्याच आहे आणि मला गावाकडे जाऊन पण तिथं काही वेळ भेटणार नाही ह्या गोष्टी घ्यायला. भरपूर इकडं बांगड्या बघितल्या आणि त्यालासुद्धा मी खूपच परेशान केलं, माझी चिडचिड होत होती. जाऊ द्या, मी शेवटी बांगड्या घेतल्याच नाही. तसंच घरी आले, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर लगेच आमची इकडे 10:30ची ट्रॅव्हल्स होती, मी बोलले होते तुम्हाला. तर तिकडेच आम्ही जाण्यासाठी निघालो घरून. तर आम्ही गाडीवरच निघालो होतो, यांच्या ऑफिसला गाडी ठेवणार होतो आणि त्यानंतर मग तिथून आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.